खरं तर कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप खूप छान वाटतं. आणि इथे येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलो आहे. आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपीरियंस मिळाला, तो खूप मज़ा आली. हमारी पहली मराठी फिल्म है जो कपिल शर्मा के शो में आ रही है, तो बहुत अच्छा लग रहा है. यहाँ के हम बहुत हंसे और कुछ अलग एक्सपीरियंस था, तो मज़ा आया था. मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्मा शो. खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली. खूप अभिमानाची गोष्ट आहे, माझ्यासाठी भारी वाटते. मला खूपच मस्त, म्हणजे थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढं मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो. खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली. जिंकाडूर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे. सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली. खूप फिलिंग खूप मस्त आहे, कारण आता मी बघितलं महाराष्ट्रात तर चांगला रिस्पॉन्सच आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पण, म्हणजे हैदराबाद असेल, काश्मीर असेल, कोलकाता, इथं सगळेच. त्यानंतर दुबईला जाऊन आलो, तिथं पण खूप मस्त रिस्पॉन्स होता. आणि आता ह्या शोच्या मार्फत सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे, ही पण खूप छान गोष्ट आहे. मला सगळ्यांचं भारी वाटतं. विशेष म्हणजे ही फक्त नॉन मराठी माणसांनी पण बघितली ही फिल्म, त्यामुळे ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बहुत अच्छा लग रहा है. मतलब ऐसी फर्स्ट मूवी जो कपिल शर्मा की शो में आ रही है. मतलब आपने मराठी में देखा होगा चला हाउस शो के शाहरुख खान आया था, वैसे हम सब टीम मिलके कपिल शर्मा के शो में जा रहे हैं. सो बहुत अच्छा लग रहा है. कभी सोचा तो नहीं था, मतलब इनके शो में शायद मुझे ऐसा भी नहीं लगता, मैं कभी देखने भी जाऊँगा, ये भी कभी सोचा नहीं था. तो भी खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून. आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच, आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ती इतर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. खूप भारी वाटलं आज इथे येऊन. आणि घरी मूड नसला तर कपिल शर्माचा शो बघायचा, आणि चला हवं आहे पण बघायचं. पण आज स्वतः आम्ही इथं होतो तर खूप भारी वाटलं आम्हाला शोमध्ये काम हे करताना.